Welcome dear friends. Today we are going to discuss about the comparison. In our day-to-day life, we compare various things in respect of some common features. Suppose if I want to compare a tree with a plant about the size, what will I say about that? I say that the tree is big in size and the plant is small in size. Thus, we got two adjectives, big and small, as well as big and small. These words are opposite words also. Okay, friends, today we are going to learn such a poem where we get plenty of adjectives and opposite words from our 9th standard My English course book from unit number 2.1, and the title of the poem is Comparisons and the poet is anonymous. The poet has had compared living things and non-living things about their size, shapes, power and temperament, etc. Let's read the poem in between the lines. Comparisons. Fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail. Fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as a jam. Dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea. Cool as a cave, warm as toast, noisy as a road drill, quiet as a ghost. Strong as an ox, weak as kitten, hard as a rock, soft as a mitten. Dark as a tunnel, light as the moon, night time midnight, daytime noon. Tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites, so think of some yourself. In this poem, by using opposite words, the poet compared some living things and non-living things also. Now we will explain the lines from the poem. Fast as a spaceship, slow as a snail. The poet compared spaceship with a snail in respect of the speed. कवीनं इथं स्पेसशिप म्हणजे अवकाशयान याची तुलना गोगलगाईशी केलेली आहे गतीच्या बाबतीत. स्पेसशिप इज फास्ट अँड द स्नेल इज स्लो. स्पेसशिप कसं असतं, वेगवान असतं आणि गोगलगाय ही हळूहळू चालते. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल. द पोएट कंपेअर्ड डायनासोर विथ अ नेल इन रिस्पेक्ट ऑफ द साईज. कवीनं इथं डायनासोरची तुलना खिळ्याशी किंवा फिंगरनेल म्हणजे नखाशी केलेली आहे. कशाच्या बाबतीत? आकाराच्या बाबतीत इथं तुलना केलेली आहे. डायनासोर वॉज अ ह्यूज ॲनिमल, नाऊ ही वॉज नॉट एक्झिस्टेड इन दिस वर्ल्ड. डायनासोर हा प्रचंड महाकाय असा प्राणी होता, तो आता नाही आहे अस्तित्वात. ही वॉज बिग अँड द नेल इज व्हेरी स्मॉल. डायनासोर हा प्रचंड मोठा असा प्राणी होता आणि खिळा छोटा आहे. फियर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब. द पोएट कंपेअर्ड अबाउट द टेम्परामेंट बिटवीन टायगर अँड लॅम्ब. द नेचर ऑफ द टायगर इज क्रुएल. म्हणजे वाघाचा स्वभाव कसा असतो? क्रूर असतो तो, फियर्स. अँड द नेचर ऑफ द लॅम्ब इज जेंटल मीन्स काइंड. म्हणजे कोकरू हे कसं असतं? शांत असतं आणि अगदी दयाळू असतं. सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज जॅम. द पोएट कंपेअर्ड हिअर इन दीज टू लाईन्स अबाउट द टेस्ट. कवीने इतर टेस्टच्या बाबतीत, चवीच्या बाबतीची तुलना केलेली आहे. द लेमन इज सोअर इन टेस्ट अँड
द जाम इज स्वीट इन टेस्ट. म्हणजे लिंबू हे चवीनं आंबट असतं आणि जाम हे चवीनं गोड असतं. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. In these two lines, the poet compared the state or the condition or the appearance of the presence of the water. म्हणजे पाण्याचं अस्तित्व किंवा स्थिती याचं वर्णन कवीनं या दोन ओळीमध्ये केलेलं आहे. द डेझर्ट इज ड्राय. आपल्याला माहिती आहे डेझर्ट म्हणजे वाळवंट हे कसं असतं, कोरडं असतं, एकदम शुष्क असं असतं. अँड द सी इज फुल ऑफ वॉटर सो इट इज वेट. तर समुद्र हे पाण्याने भरलेलं असतं म्हणून ते वेट, ओलसर असतं. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. द पोएट कम्पेअर्ड दीज टू लाईन्स अबाउट द शेप. द शेप ऑफ हाऊस इज स्क्वेअर अँड द शेप ऑफ द पी इज राऊंड. तर घराचा आकार हा कसा असतो, चौकोनी असतो आणि वाटाणाचा आकार हा गोलाकार असतो. इथं कवीनं आकाराविषयी तुलना केलेली आहे. कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज टोस्ट. द पोएट कम्पेअर्ड अबाउट द टेम्परेचर इन दीज टू लाईन्स. द केव इज फुल ऑफ कूलनेस. द केव इज कूल. बघा, आपण गुहेत कधी जाण्याचा प्रसंग आला असेल तर तिथलं वातावरण एकदम थंड असतं, याचा अनुभव आपल्याला येतो. अँड द टोस्ट इज वॉर्म मीन्स हॉट. आणि टोस्ट कसा असतो, गरमागरम असतो. म्हणजे इथं कवीने टेम्परेचरची तुलना केलेली आहे. नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, क्वायट ॲज अ घोस्ट. द पोएट कम्पेअर्ड अ रोड ड्रिल विथ अ घोस्ट अबाउट द साऊंड. कवीने इथं ड्रिलिंग मशीनची तुलना भूताशी केलेली आहे. द पोएट सेज दॅट व्हाईल ड्रिलिंग ऑन द रोड, the sound of drilling machine is full of noise or unpleasant sound and the ghost is quiet. तर कवीनं इथं रस्त्यावरचं खोदकाम करत असताना ड्रिलिंग मशीनचा आवाज कर्कश असा येतो, त्याची तुलना शांत अशा भूताशी केलेली आहे. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज किटन. द पोएट कम्पेअर्ड अन ऑक्स विथ अ किटन अबाउट द पॉवर. कवीने इथं ताकदीच्या बाबतीत किंवा शक्तीच्या बाबतीत बैलाची तुलना किटनशी म्हणजे मांजरांच्या पिल्लाशी केलेली आहे. बैल कसा असतो, अँड ऑक्स इज स्ट्रॉंग, बलवान असतो. बैल हा बलवान असतो. अँड द किटन इज वीक, मांजराची पिल्लं ही अशक्त असतात किंवा दुबळी असतात. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. द रॉक इज हार्ड अँड द मिटन इज सॉफ्ट. द पोएट कम्पेअर्ड अ रॉक विथ अ मिटन अबाउट द स्टेट. कवीनं इथे स्थितीविषयी सांगितलेलं आहे. रॉक इज हार्ड मीन्स दगड हा कसा असतो, कठीण असतो. खडक किंवा दगड कठीण असतो. त्याचबरोबर मिटन मीन्स हँडग्लोव्ज. हँडग्लोव्ज हे मऊ असतात बिकॉज दे आर मेड ऑफ वुलन. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. द पोएट कम्पेअर्ड अ टनेल विथ द मून अबाउट द लाईट. कवीनं इथं बोगद्याची तुलना चंद्राशी केलेली आहे. ते कोणत्या बाबतीत केलेलं आहे, तर डार्कनेस अँड लाईट. व्हाईल ट्रॅव्हलिंग इन द टनेल वी आर गेटिंग एक्सपिरियन्स ऑफ डार्कनेस. आपण जेव्हा बोगद्यातून प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला अंधाराचा किंवा काळोखाचा अनुभव येतो. आणि ऑन द फुल मून डे वी आर गेटिंग एक्सपिरियन्स ऑफ फुल ऑफ लाईट. आणि पौर्णिमेचा चंद्र असतो किंवा पूर्ण असा चंद्र विकसित झालेला असतो त्यावेळेला आपल्याला चंद्रप्रकाशाचा अनुभव येतो. नाईट टाईम, मिडनाईट, डे टाईम, नून. द आयडियल नाईट टाईम इफ वी वॉन्ट टू सी. जर आपल्याला आदर्श किंवा अंधाराची चरमसीमा बघायची असेल तर वी कॅन सी द ॲट द मिडनाईट टाईम. अंधार अगदी खूप काळोख बघायचा असेल तर मध्यरात्री आपण तो काळोखाचा अनुभव घेऊ शकतो. अँड डे टाईम, नून. आणि लख्ख असा सूर्यप्रकाशाचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपण दुपारी 12 वाजता तो अनुभव घेऊ शकतो. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. द पोएट कम्पेअर्ड अ जायंट विथ ॲन एल्फ अबाउट द हाईट.
इथं उंचीच्या बाबतीत कवीनं तुलना केलेली आहे. टॉल ॲज अ जायंट. अ जायंट ऑर मॉन्स्टर इज टॉल. म्हणजे राक्षस हा ताडमाड उंच असतो. अँड ॲन एल्फ मीन्स अ शॉर्ट पर्सन ऑर अ फेअरी. म्हणजे बुटका मनुष्य किंवा परी हे छोटे असतात. बुटका मनुष्य छोटा असतो किंवा परी ही पण छोटी असते. म्हणून इथं कवीनं हाईटच्या बाबतीत या दोघांची, जायंटची आणि बुटक्या माणसाची तुलना केलेली आहे. क्रुक्ड ॲज अ माउंटन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. द माउंटन पाथ इज फुल ऑफ कर्वी रोड्स. म्हणजे डोंगरावर जाणारा रस्ता हा कसा असतो? नागमोडी वळणाचा असतो. अँड द शेल्फ इज स्ट्रेट. द पोएट कम्पेअर्ड अबाउट द शेप इन दीज टू लाईन्स. कवीनं इथं आकाराच्या बाबतीत, शेप ऑर फॉर्म, आकाराच्या बाबतीत इथं या 2 ओळीमध्ये तुलना केलेली आहे. डोंगरावरचा रस्ता हा वळणाचा असतो आणि शेल्फ, बुक शेल्फ असेल किंवा क्लोथ शेल्फ असेल ते स्ट्रेट असतं, असं कवीनं या 2 गोष्टीतून शेपविषयी सांगितलेलं आहे. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. ॲट लास्ट in 2 lines, the poet gives message to us that the world is full of opposite things, and so the poet encourages the reader to think some for himself or herself. म्हणजे इथं शेवटी कवी असं म्हणतो की हे जग पूर्ण अशा विविध विरोधी गोष्टींनी भरलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आपला विचार करावा. In conclusion, the poet says that this universe is full of diversity. All sorts of people, birds, animals, and things are needed to make our world beautiful. In such a world, one should think for himself or herself how to live positively. Let's see the opposite words from the poem. First, fast, slow. Second, big, small. Third, fierce, gentle. Fourth, sour, sweet. Fifth, dry, wet. Sixth, square, round. Seventh, cool, warm. Eighth, noisy, quiet. Ninth, strong, weak. 10th, hard, soft. 11th, dark, light. 12th, night, day. 13th, tall, short. 14th, crooked, straight. These words are used as adjectives also in this poem. Some words like fast, slow, these words are used as adverbs also in this poem. Let's see the questions and their answers ॲज पर लेटेस्ट ॲक्टिव्हिटी शीट. नवीन ॲक्टिव्हिटी शीटप्रमाणे कवितेवरती 5 मार्कांचे प्रश्न असतात. सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स 2 प्रश्न 2 मार्कासाठी असतात. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल प्रश्न हा 1 मार्कासाठी 1 प्रश्न असतो आणि पोएटिक डिव्हाइसवर 1 प्रश्न 1 मार्कासाठी, असे एकूण 5 मार्कांसाठी कवितेवरती प्रश्न असतात. त्याचा आपण नमुना पाहू. ए. रीड द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1. मॅच द फॉलोइंग. बिग डायनासोर, फियर्स टायगर, ड्राय डेझर्ट, वॉर्म टोस्ट. A2. कंप्लीट द वेब. Related words or adjectives used for temperature. Cool, warm, dry, wet. A3. Write the pairs of rhyming words from the poem. Snail, nail, lamb, jam, sea, pea, toast, ghost, kitten, mitten, moon, noon, elf, shelf, yourself.
Now we are going to see how to write the appreciation of the poem with the help of following points. This question is for 5 marks. आता आपण ॲप्रिसिएशन कसं लिहायचं कवितेचं हे पाहणार आहोत. हा प्रश्न 5 मार्कांसाठी असतो. टायटल ऑफ द पोएम. द टायटल ऑफ द पोएम इज कंपॅरिझन्स. नेम ऑफ अ पोएट. द पोएम इज बाय an anonymous means unknown poet. Rhyme scheme. The rhyme scheme of first 6 stanzas is A, B, C, B. The last stanza has 6 lines and its rhyme scheme is A, B, C, B, D, B. Figure of speech. Similes. For example, as fast as spaceship, as cruel as tiger. Theme or central idea. The poet tells the diversity in the universe. The poem also reminds us that all sort of people and things are needed to make our world beautiful. In such a world, one should think for himself or herself how to live positively. Okay friends, it's time to give you a homework. Write the answers of margin questions as well as complete English workshop on page number 34 and 35. Bye friends, we will meet in the next video.